आणि अमृत निघाल्यावर ज्यावेळेला देव आणि दैत्य यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं, भांडण सुरू झालं त्या अमृतामुळं, तेव्हा अमृत विटेचे देखोनी तो अवतार घेतलेला मोहिनी त्याने असुरासुरापाने अमृत दाली देवाशी, आणि मग त्यावेळी देवाला मोहिनी अवतार घेतला आणि राक्षसांना सुरा दारू दिली आणि देवांना ते अमृत त्या मोहिनीनं वाटून दिलं. ते चोरून घेता अमृत ग्रासा निवटेला राहूचा घसा, ज्याच्या कबंदावरी माळसानं वास नेवासा सोय केला, ते चोरून घेता अमृत ग्रासा निवटेला राहूचा घसा. आणि मग तिथं राहून ते अमृताचा ओढ घेतला आणि भगवंतानं त्या राहूचा काय केलं, शिर धडापासून वेगळं केलं. अशा प्रकारे त्या राहूचा शिरच्छेद केला आणि त्याच्या धडावर माळसेच्या स्वरूपाने नेवासा येथे भगवंतानं वास्तव्य केलेलं आहे. नेवासाला माळसा देवी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत सुद्धा त्याचं काय केलेलं आहे, शेवटी उल्लेख केलेला आहे. जिथे मी ग्रंथ करतोय तिथला राजा कसा होता आणि तिथलं दैवत कोणतं आहे, तर माळसा देवी शेवटी ज्ञानोबरायांनी म्हटले. आणि रामचंद्र नावाचा राजा काय करत होता तिथं, विलासू रामचंद्र जो सत्वानं राज्याचं काय करतोय माऊली म्हणताय, पोषण करत होता, असा तो राजा श्रीरामचंद्र त्यांचं नाव. आणि न्यायानं तो म्हणजे त्या प्रजेला आणि त्या चांगले राजा त्याचं माऊलीने वर्णन करावं. आणि माळसा देवी तिथली काय आहे, सकल कला निवास न्यायाने गोष्ट करणारा असा. आणि ती माळसा भगवंतानी ज्यावेळेला मोहिनी अवतार घेतलेला होता तिथे ती घटना घडली असं. आणि तिथं भगवंतानी म्हणून ज्ञानोबरायांनी पुन्हा तिथं ज्ञानेश्वरी काय केली मग लिहिल्या गेली. सुरसाई नारायण द्वारके कृष्ण निर्दाळून का लवणासुर मर्दून अवतरे आपण कुमार रूपे, देवाचं सहकार्य करायचं म्हणून द्वारकेत कुश नावाचा जो राक्षस होता त्याचं भगवंतानं काय केलं, निर्दाळन केलं किंवा लवणासुर मारला, अनेक प्रकारचे राक्षस मारले. असा भगवंतानं तिथं अवतार घेतलेला. भगवंत ऐसा मनवंतर अगमवंतरी निज भक्त काच कैवारी सोड कार्य अर्थ श्री हरी नाना अवतारी अवतारी सोये. आता मनात महाराज म्हणतायत मनवंतर मनवंता तरी एकच अवतार थोडा आहे देवाचा, अनेक मनवंतर अनेक भगवंताचे काय आहे अवतार येत. आणि मनवंतर मनवंता तरी जिथं जिथं काय पडली गरज पडली आणि त्या त्या वेळेला भगवंतानं ते काय घेतलेले आहे, अवतार घेतलेले आहे. अशा प्रकारे अनेक अवतार देवाचे आहेत. तुकोबारायांनी आपण प्रमाण माहिती नेहमी ऐकतो, याला अनंत शब्द वापरलाय. अनंत अवतार घेशी भक्ताकाराने अनंत अवतार घेतले भगवंतानं. अशा प्रकारे तेव्हा सुरसा हे जगत जीवन स्वय उपज झाला वामन अंगे याचे कोण देवाचा अपमान उतरला जे अपमान उतराला जे नाही तो देवाच्या सहकार्य करता भगवंत लहानही होतात, असे मोठेच विशालच रूप घेतात असा काही त्याचा अर्थ नाही. भगवंत कधी लहानही होतात. कोण झाले लहान, वामन झाले आणि वामन होऊन देवांचा जो अपमान झाला होता तो अपमान त्यांनी उतरविला आहे की नाही. अपमान करावा, साधूचा मानव घेऊ शिकतो तैसा पूर्वी धरावी ती इच्छा दाने दाटोगा बळी त्याची देवाचे विनवे कळी. मग त्रिविक्रम रूपे आकळीनी याचना छळे बळी छळे लाजे आहे का नाही. देवांनी त्याच्याशी युद्ध करावं, तो बलवान होता, तो बळी काय सामान्य होता का. आणि म्हणून दान देण्यानेही बलवान होता. दानही दाटोगा बळी, दान देण्यामध्ये बळी काय आहे, बलवान आहे. आणि मग महाराज तो बळी त्याला भगवंतानं दान मागितलं आणि 3 पायात त्याचं सर्वस्व हरण केलं. तरी भाव बळे बळी प्रबळू तेने देव केला द्वार पाडू विश्वसत्व पाये छळछळून शेके दासाचा दयाळू दास्य करी सोयी. महाराज नाथ महाराज म्हणतात एक याला बळ येण्यासारखं आहे. याला भाव किती महत्वाचा आहे, श्रद्धा किती महत्वाची, विश्वास किती महत्वाचा आहे आणि भक्ती किती महत्वाची आहे. बरोबर आहे का नाही. महाराज भक्ताचं देव जरी वाईट करायचं म्हणलं तर देवही करू शकत नाही. बाकीचा सोडा, देवाच्या मनात आलं भक्ताचं वाईट करायचं तर देवही करू शकत नाही. बरे उन्मत्त होता, राक्षसांना सहकार्य करत होता, पण याचा भक्त होता. भक्त आणि भक्तीचा बळ एवढं होतं की देवाला काय करावं लागलं, त्याचं देवानं एका बाजूनं ते हे काढून घेतलं, अहंकारामुळे जे कार्य घडत होतं ते बाजूला केलं. तरी भाव बळे बळी प्रबळू
तरी बळी भावाच्या बळानं काय होता, बलवान होता. आणि मग काय करावं लागलं, भावाच्या बळाचं त्याला फळ काय मिळालं, तर महाराज द्वारपाळ बळीद्वारी झाला. आता देवा त्याचं नुकसान केलं का देवाचं झालं, नुकसान कोणाच झालं, गेला एखादा त्याचं सर्वस्व हरलं, त्याच्या कामावर गडी राहिला, काय काय सोपं आहे का, दारवंता बळीचा. अरे त्याच्या दारात लक्ष्मी मातेनं सोडून आणले त्याला तिथून, लक्ष्मी मातेला 6-7 महिने झाले, देवाचा पत्ताच नाही. नारदरी त्याला आमचा बुवा कुठे गेलाय, बुवा ते म्हणजे तुमच्या बुवा येत नाही, ड्युटी लागली पक्की. म्हणजे काय ड्युटी लागली, म्हणजे द्वारपाल झाला. म्हणजे द्वारपाल कुठं, म्हणजे बळीच्या दारात. काय करू नारदा, मग नारदानं सांगितलं बळीला ओवाळा भाऊ म्हणून, आणि बळीला दान माग तसं तू त्याला 3 लोकात आता कोणी युद्ध करू नाही आणू शकत नाही, आणि तोही मनानं येऊ शकत नाही. मग ते दिवाळीच्या वेळी बळी प्रतिपदा आपण म्हणतो, बळी आपण शेतकऱ्याला लावली. शेतकऱ्याचं बी काही असेल दुसरा एखादा इतिहास. पण मग लक्ष्मी माता गेली, बळीला ओवाळलं बहीण म्हणून. बळीनं सांगितलं बाई काय देऊ तुला, कारण मी मोठा उदारदाता येतो आणि ऐश्वर्य पाताळाचा राजा येतो, आहे का नाही, आणि मला तर काय देऊ. तिने सांगितलं दादा जर देण्याचीच इच्छा असेल आणि खरंच तुम्हाला माग म्हणत असेल तर मी मागल ते देईल. सांगितलं हो. तिने सांगितलं तर तुमच्या दाराचे द्वारपाल येते द्या. द्वारपाल येते तो काय करणार. तिने सांगितलं तुझा द्वारपाल आहे, पण माझा मालक आहे ना, तुझा तुझ्या करता द्वारपाल आहे. आणि मग तो तिथून आणलं भगवंताला. म्हणजे विष्णू सत्व पाये छळ छळू शक्य दासाचा दयाळू दास्य करी सोय. छळाय गेला विष्णू, पण महाराज काय करावं, दासाचं काय व्हावं लागलं, दास व्हावं लागलं. या परिपळीचा छळ करून घेतले एक मंडळ, त्याने अमरगण सकळ नारपुणी तत्काळ सुखी केले, दोघांनी सुखी केलं. बघ त्यालाही नुकसान नाही, त्याला पाताळातलं, त्याला रसातळातलं राज्य दिलं. त्याला तुकोबाई म्हणतात रसातळा नेला बळी राहे पाताळी स्वामी माझा, हे की नाही. 5व्या नंबरच्या पाताळातलं त्याला राज्य दिलं. आणि त्याला वचन दिलंय देवानं, ज्या वेळेला या कल्पाचा नाश होईल त्यावेळेस इंद्रपदाची इच्छा होती, तर तुला मी काय देईल, आता इंद्रपद हे देईल. पण त्याचं आयुष्य संपलेलं नसताना मला मधात ते काही करता येणार नाही, तोपर्यंत पाताळातलं राज्य तू सांभाळ, असं बळीला वचन दिलंय देवाने. आणि म्हणून सुखी केलं त्याला सुद्धा. तो देवादि देवोत्तमो स्वय झाला परशुरामो, त्याने क्षत्रियांचा पराक्रमण केला ने धर्मोने प्रतापे. तोच देवाचा देव असलेला भगवंत परशुराम झाले. आणि परशुराम म्हणून काय केलं, क्षत्रियाचा जो पराक्रम होता तो सगळा हाणून पाडला. क्षत्रिय उन्मत्त झाली होती महाराज, त्या फुकट जोडेच मारले. नाथ महाराज निर्धर्मू शब्द वापरलाय तिथं, धर्मानं ते वागना गेले आणि म्हणून देवाला ते करावं लागलं. तो गो ब्राह्मण कैवारी सहस्त्र अर्जुना ते संहारी, सहस्त्र भुजांची कांडोरी करीन केली बोरे दानव कुळा. तो आई ब्राह्मणाचा भक्ताचा कैवारी भगवंत सहस्त्र अर्जुना ते संहारी. सहस्त्र अर्जुनाचा काय केला, त्यांनी नाश केला आणि सगळ्यांना सुखी केलं. जमदाग्नीचा कोपाग्नी परशुराम तेजे प्रज्वळुनी, हृदय जाळुनी आहारली अवनी क्षत्रियांची. जमदाग्नीचा मुलगा, जमदाग्नीची मुलगा होते आहे का नाही. आणि तोच जमदाग्नी म्हणजे क्रोधिष्ठ महात्मा, आणि त्यांच्याच पोटी त्यांनी अवतार घेतला, म्हणजे त्यांचाच कोपाग्नी यांच्यात आला असं म्हणता येईल. महाराज परशुराम काय होते, खूप रागीट होते. जे तुळशीदासजींनी परशुराम आणि लक्ष्मणजी यांचा संवाद जो लिहिलाय तो अक्षरशः कळतं की परशुरामजी किती रागीट होते, ज्या धनुष्यबाण मोडलं त्या वेळेला. अशा प्रकारे तो कोपाग्नीच. आणि परशुराम तेजे प्रज्वळुनी, तो जमदाग्नीचाच कोप परशुरामाच्या रूपाने काय झालेला होता, असा तेज प्रगटला होता. आणि मग हय कुळ जाळून, सगळे राक्षसाचे कुळ जाळून जी पृथ्वी आहारली होती त्यांच्या त्या पापानं तिला मोकळं केलं. तिने सप्तके विरोध असो, एवढी क्षत्रिय मदभाऊ असो, त्या रोगाचा केला नसून घरीचे येशू धडामर केले. मला त्यानं काय केलं, 21 वेळेला 3 सप्तके म्हणजे 7 21 वेळेला सगळी क्षत्रिय काय केले, निक्षत्रिय पृथ्वी केली, क्षत्रिय ठेवला नाही त्यांनी. अशा प्रकारे केलं. आणि जो पृथ्वीला रोग लागला होता तो पृथ्वीवरचा रोग काय केला, घालवला. अशा प्रकारे पृथ्वीलाही रोग होतो. आणि पृथ्वीला रोग कशाचा होतो, तर पापी लोकांच्या भाराचा काय होतो, रोग आहे का नाही. दुष्ट तिला काय होता, खळ दुष्ट जड होतात, पृथ्वीवर दैत्य मातेले ते फार गारहाणे सुरवर
सांगू आले. बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना फार मजा आता. अशा प्रकारे आहे. जो अवताराची मूळपीठ, जो वीरवृत्ती अति उद्भट, तो अवतारामाची श्रेष्ठ अति वरिष्ठ श्रीराम. अवताराचे मूळपीठ, सगळ्या अवताराचं जे काय आहे मूळपीठ. मूळपीठ म्हणजे मूळ, सगळ्यांचं जे अवताराचं मूळ आहे का नाही, त्या अवताराचं मूळ जर कोण असेल तर म्हणता येतं राम. प्रभू रामचंद्र काय आहे जो वीरवृत्ती अति उद्भट, अति बलवान. उद्भट, उद्भट शब्दाचा अर्थ महाबलवान, अत्यंत बलवान. हनुमंतराय करता सुद्धा उद्भट शब्द वापरले. सुभटा, सुभटा, भट्ट, भट्ट शब्दाचा अर्थ आहे योद्धा, आणि सुभटा म्हणजे अत्यंत बलवान काय आहे योद्धा. अशा प्रकारे तो अवतारा माझे श्रेष्ठ अवतार वरिष्ठ श्रीराम. पापे पळते राम नामे, नामांकित वंदी जय यमे, गणिकेची कर्मा कर्मे श्रीराम नामे निर्दाळलेली. पापे पळती राम नामे, रामनामाचं महत्व सांगतायत सुरुवातीला. पापे पळती राम नामे, नामांकित वंदी जय यमे, जो नामांकित झालेला आहे, नामाच्या अधीन झालेला आहे, नामाच्या अंकित गेलेला आहे, त्याला यम सुद्धा काय करतो, वंदन करतो. गणिकेची गणिका काय नवरी ज्ञानोबाराय म्हणतात, ती काय तुझं नाव घेत होती बोलवित पुंसा. आपल्या पोपटाला काय करत होती, ती बोलवत होती. ऐका नाही, तिने तुला कधी पाहिलंय नव्हतं, तुझं कधी ऐकलंय नव्हतं ना, देखेल तू ते नाही. ऐका नाही, तुला पाहिलंय नव्हतं, तुला ऐकलंय नव्हतं. ऐका नाही, पण त्या पोपटाच्या निमित्तानं राघोबा 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 म्हणली सुरुवात. ऐका नाही, स्वर्गाला घेऊन गेला. बेशा गणिका ते सत्य लोकांनी धुंद झाला तुझा दरबार. सत्यपतिव्रता वृथा गुंतवेली. सत्यपतिव्रता फुकट गुंतवली देवा तुला. कोणती पतिव्रता गुंतवली? काय फुकटचा दोष नव्हता. कोण? आईले काय ती माणूस पतिव्रता म्हणून तिचा काय दोष होता? ऐका नाही, फसल्या गेली ती, पण याला गुंतवली ना, शिळा करून टाकली. आणि वेश्या गणिका ते सत्य लोकांनी. अशा प्रकारे नामे काळ जो देवाचे बंद सोडी, नवग्रहाची बेडी तोडी, ज्याने रामराज्याची रोकडी भविली गुढे ती निलोकी. देवाची बंदी तोडी, ज्याने देवाची बंदी काय केली, ऐका नाही, तोडून टाकली, बंधनं तोडले. आणि नवग्रहाची बेडी तोडी. नवग्रहातही बेड्या ठोकल्या होत्या रावणानं. रामानं काय केल्या, काय ताकद होती महाराज त्याच्यात. जेने रामराज्याची रोकडी भोवली गुढी ती निलो. ऐका नाही, ज्यानं रामराज्याची गुढी ती निलो का झाले रामराज्य काय उनी मासी. ज्याची नदी शिळा तर ते सागरी, असर मारले वानरी. जेने सुवर्णाची नगरी उपिनी सुरी शरणागताशी. ज्याच्या निशिळा तर ती सागरी, त्याच्यामुळे सागरावर शिळा तरल्या. सगळे वानरानं काय केले, असुर राक्षस मारले. आणि सोन्याची नगरी ज्याने काय केली, शरणागताला देऊन टाकली. अशा प्रकारचं कार्य. जो प्रतापाचा मरीगळा, जेने शेतू बांधिला आवडलेला, चरणी उतरलेल्या शेळा जो निज जीव व्हाला निज भक्ता. जो प्रतापाचा जो महामेरू आहे, ऐका नाही, ज्यानं काय केलं, शेने शेतू बांधलेला आवडलेला. सरळ काही खटाटोप करावं लागला नाही शेतू बांधायला. चरणी उतरली शिळा, पायाच्या धुळीनं मातीनं काय केली होती, शिळेचा काय केला, उद्धार केला. जो निज जीव व्हाला निज भक्ता. आणि जो भक्ताचा काय आहे, निज जीव व्हाला, हृदय जो आहे भक्ताचा. अशा ज्ञानोबारायांनी सुद्धा रामचंद्र प्रभूंच्या अवताराचं ज्ञानेश्वरीत वर्णन केले. थोडक्यात काय गोड महाराज ज्ञानोबारायांनी 4-2 ओव्यातच सगळं रामायण काय केलेलं आहे, अशा प्रकारचे आणलेलं आहे. ऐका नाही, राम जेने सांगडल्या धर्माचे काही वारे. आपण धनुष्य करून दुसरे. विजय लक्ष्मी एक मोहरे गेले त्रिती. पाठी उभे ठाकून सुवेळी. प्रताप लंकेश्वराची शिसाळी. गगनी उदय केला म्हणत हस्तबळी दिलेली भूता. जेने देवाचा मानू घेवशिला. धर्माशी जीर्णोद्धार केला. सूर्यवंशी उदयाला. सूर्यवंशात दुसरा जो काय जन्माला आलेला आहे, सूर्य जन्माला आला. अशा प्रकारचा तो हाती रूप रचिते आणतो. रामचंद्र मी जानकी कांतो. मकर मी पुष्यवंतो जलचरा माझी. तो रामचंद्र कोण आहे, मी आहे, असं भगवंत आपली विभूती सांगत असताना
10व्या अध्यायात ते पवन पवतास्मी राम रामशस्त्र भूता हम जसानाम मकरश्चास्मी स्रोत सामस्मी जान्हवी, अशा प्रकारचं भगवंतानं तिथं वर्णन केलेलं आहे. नाथ महाराज सुद्धा म्हणतात तो अवतार मूर्तिमंत रायाद्याप्याचे वर्त हा संवाद त्रेता युगातून द्रुमिल सांगत विद्यासी, आणि तो रामचंद्र प्रभूंचा अवतार अद्यापही वर्तत आहे. रामचंद्र प्रभू गेले थोडे, अद्यापही वर्तत आहे, अद्यापही त्यांचा व्यवहार चालू आहे. हा संवाद काही काही गोष्टी ना श्रद्धाच ठेवावं लागते. मलिन अंतकरणात श्रद्धा राहत नाही, बरोबर. विश्वास बसत नाही तर मग आपलं मलिन अंतकरण. आणि म्हणून काही काही शास्त्रांनी संतांनी ज्या अश्रद्धाल बसतील अशा गोष्टी समाजात सांगू नये असे सांगतात परंपरेनं. कुठे लिखित आहे का नाही, पण परंपरेनं असं संत महात्मे सांगतात. भगवंताने सांगितलं की अज्ञानाला महाराज निष्काम कर्माचा उपदेश करू नये. जगी असो द्यावा भ्रम. नाही तर आता या 70-80 वर्षातली घटना आहे. काशीला एक वैद्य होता, मोठा वैद्य, आणि लंकेमध्ये, ऐका आता महत्वाचं, लंकेमध्ये भगवंतानं कल्पच्या कल्प विभीषणाला राज्य दिलं की कल्पाचा नाश होईपर्यंत लंकेचा नाश होणार नाही. आणि ती लंका काय त्याला आपल्याला काय म्हणते की अदृश्य आहे, त्याला दिव्य दृष्टी लागते ती लंका पाहायला. आजही तिथे विभीषण काय करतात, राज्य. तर मग विभीषणाला एक जखम, आपल्या भाषेत फोड निघाला असं त्या तिकडे म्हणतात, त्याला ती जखम झाली, ती कशातच राहिली नाही. मग काय करावं तर तिथल्या काही राक्षसांनी सांगितलं की काशीला एक वैद्य आहे, आणि काशीला वैद्य आहे, त्यानं त्याची खूप ख्याती आहे, त्याला जर आणलं तर ते तुमचं काय होईल. अरे मग आणा म्हणली. मला ते राक्षस आले, राज्यात नेलं त्या वैद्याला उचलून, जसं हनुमंतरायानं आणलं होतं, नाही का नाही. ते नेलं वैद्याला. तिथे गेल्यावर मला ती जागा उठलं जागा गेलं, पाहिलं त्याच्यात वेगळं दिसलं, सगळं सोन्याच्या घरून ते. म्हणलं मी कुठं आलो इकडं. तर सांगते घाबरू नका, बिभीषण समोर होते. सांगितलं मी बिभीषण आहे, तुम्हाला काही त्रास नाही, पण मला ही जखम झाली अशा प्रकारे आहे. त्यांनी सांगितलं खरं आहे, पण माझं औषध काशील राहिले. हनुमंतराय नव्हते ना, हनुमंतराय बुद्धिमत्ता वरिष्ठ, त्याने दवाखाना उचलून आणला होता, पुन्हा औषध राहिलं म्हणायचंच काम नको याला. करत आलं पण ते म्हणले हे राहिले बरं औषध. मग इथं जर औषध मला वनस्पती येते, माझ्यासोबत राक्षस पाठवा. त्यांनी जंगलात उभे फिरवलं, ते औषध सापडलं, लावलं. असं म्हणतात संध्याकाळी लावलं तर सकाळच्याला त्या जखमेचा वनही नाही राहिला. विभीषण प्रसन्न झाले आणि विभीषणानं सांगितलं माग जे मागायचं ते, तू काय मागायचं तर माग, सोन्याची लंका वगैरे काही माग. त्यांनी सांगितलं मला काहीच नको, पण मी कुठे काही शिकेल नाही, संस्कृतचे ग्रंथ मला येत नाही, आणि काशीला विद्वान खूप येतं, मला तेवढी कमी वाटते. माझे वडील हे काम करत होते, मी त्यांच्या परंपरेनं शिकलो, ते औषध देतो, तर मला विद्वत्ता यावी असं तुम्ही वर द्या. विभीषणानं वर दिला आणि सांगितलं उद्या दिवसभरात, आता तू आज संध्याकाळी सगळे व्यवस्थित तू तिथं जाणार, उद्या दिवसभरात तू जेवढ्या ग्रंथाला स्पर्श करतील तेवढे ग्रंथ तुझे पाठही होतील आणि तुला कळतील सुद्धा. आणि सांगतात 80 वर्ष 90 वर्षाची घटना म्हणजे काय लय एखादी काय. आणि देव पुढं एवढा विद्वान होता म्हणे काशीत. तर दुसऱ्या दिवशी जेवढ्या ग्रंथाला हात लावले तेवढे ग्रंथ त्याच्या काय झाले, ह्या गोष्टी आहेत. पण मग मी सांगितलं अशा गोष्टी आपल्याला संत महात्मे बंधन घालतात की ह्या गोष्टीवर एकदम कोणाचे असं कुठं असतं का, हो कुठं विभीषण आता असतो का, आम्हाला असता का दिसला लागतील पाठी होती म्हणजे त्रास होईल आपल्याला. मग हे झाकून ठेवा का, नाही नाही, साधक तिथपर्यंत गेला की त्याला घटना दिसतात, हे झाकून ठेवू नये आणि ठेवायचंही नसतंय. पण साधक साधना करून त्या जागेवर गेला जितक्या उंची, माणसं काय म्हणते अरे मग दिसणार ते, तू म्हणायला तिथं त्या एखादं मंदिर आहे काय समजा आम्ही दिसतो ना, आणि ते म्हणतो म्हणजे माझ्या जागेवर रे, तिथून नाही दिसत ते, तू काय कर जागेवर. तसं मग आपल्या संतांनी जे अदृश्य दृश्य पाहिले तर आपल्याला त्यांच्या काय जावं लागेल, जागेवर जावं लागेल, जागेवर जावं लागेल. ते इथून दिसत, तुमचं घरीतून दिसतं का, मंदिराच्या कळसावर गेल्यावर, म्हणजे ते ज्या जिथून जे दिसतं त्या जागेवर ते जावं लागतं. नाही तर अवतार आजही आहे, त्याच्यावर नाथ महाराज म्हणतात आजही आहे. रामचंद्र प्रभू सगळे मी त्या दिवशी सांगितलं
सगळे संत ज्यांना संत जे आहेत मुंबईत घोडं कुत्रे एवढं दिसतं पण 7व्या मजल्यावर जाऊ ते देव पाहू देव हो पाहू उंच ठाई उभे राहू. नाही का? आघाता वेगळा असे ठाव हा निराळा. कोणताच आघात नाही पण त्या ठावावर जावं लागेल. मग या ठावा ठिकाणापेक्षा वेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचं ते आहे. त्याच्यातून अवतार याला की श्रीराम राम नित्य जपे त्रेतायुगात अवतार झाला पण आजही ते रामचंद्र प्रभू वर्ततात वागतात. द्रुमिल सांगत विद्यासी आणि द्रुमिल नावाचे ऋषी कुणाला सांगायला लागले. कुणाला सांगितले सर शिव तुम्ही काय पाहिजे तुम्ही काय करा तिथं उद्यापासून हे घेऊन बसा रजिस्टर कोण किती वाजता आलं कशाला आलं कम आलं सांगितलं. म्हणजे मला मी हे होतं ना अपेक्षित द्रुमिल सांगत विद्यासी द्रुमिल नावाचे ऋषी कोणाला सांगायला लागले जनकाला सांगायला लागले. या लागे श्रीराम राम नित्य जपे जो हे नाम तो पुरुषाशी पुरुषा माझे पुरुषोत्तम कर्मातीत तो. या लागे राम 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 जो नित्य जपतो तो पुरुषा माझे पुरुषोत्तम. तो पुरुष नाही तो पुरुषातला काय आहे पुरुषोत्तम श्रेष्ठातला श्रेष्ठ आहे. आता सकाळी मी डॉक्टर बाबांचं ऐकलं ते म्हणजे स्वामी महाराजांनी सांगितलं वेदांताचे ग्रंथ आता सगळेच वेदांताचे ग्रंथ राऊत बाबा म्हणतात की डॉक्टर बाबा सारखा आज विद्वान नाही. ती किती विद्वान आहे बरोबर आहे का नाही. तर त्यांनी सांगितलं की स्वामीजींनी सांगितलं तू विद्वतेचे ग्रंथ शिकायला शिक चांगले पण तुला समाधान यांना मिळालं समाधान मिळण्याकरता तुला नामस्मरण करावं लागेल. तुला काय करावं लागेल नामस्मरण करावं लागेल. नित्य राम 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 राम. पुरुषामध्ये अखंडानंद सरस्वतीकडे एक शिष्य होता. पंचदशीचा पाठ चालू होता. पंचदशी आज त्याच्या पुढे गेली होती आणि मला तेवढं त्याला दुखणं आलं 4-5 दिवस ताप आलं. ताप जरा जास्त दुखणं आलं मग ते पाठाला आला नाही बंद राहिलं आणि पाठ बिमारी गेल्यावर तो 5-6 दिवसांना आला आणि अखंडानंद सरस्वतीला प्रश्न विचारला म्हणे महाराज जोपर्यंत मी पंचदशी शिकत होतो त्यावेळेस 100% निश्चय होता की मी देह नाही मी ब्रह्म आहे आणि देहाचा माझा संबंध नाही. पण दुखणं आल्यावर ती आसक्ती सुरू झाली ते कुठं गेलं कळालंच नाही. जे ज्ञान होतं ते ज्ञान कुठं हरपलं हे कळालं नाही. यावरच प्रेम सुरू झालं आणि याची चिंता लागली. याचं कारण काय त्यांनी सांगितलं जन्मभर जरी तू विद्वत्ता शिकली तरी तुला देहासक्ती यथार्थ देहासक्ती जर घालवायची असेल तर तुला नाम जप करावं लागेल. या चिंतनानं जाणार नाही. मग तो म्हणला मग मी पुढचं शिकूच कशाला मी राम राम करू का. ते म्हणले नाही तू बुद्धिमान आहे सगळे ग्रंथ शिक आणि दुसऱ्याला शिकव पण तुझ्या कल्याणाकरता 100% ध्यानात ठेव तुला काय करावं लागेल नामस्मरणच करावं लागेल. म्हणून तुकोबाराय म्हणतात तू का म्हणे तुम्ही करा गातापाता नका जाऊ वाटा मुचिया. राम राम जो करतो ज्ञानोबारायांनी सुद्धा माऊलींना सुद्धा राम नामस्मरणच मान्य आहे सगळ्यापेक्षा. विष्णुवीनं जप व्यर्थत्याचे काय ज्ञान हे कोण म्हणतंय वाचता येत नाही तो तर म्हणीन त्याच्यात काय पडलंय समजा आमच्यासारख्या करा म्हणला काय ज्ञानात पडे म्हणेल ना. पण ज्ञानाचा सागर म्हणतायत माऊली की विष्णुवीनं जप व्यर्थत्याचे ज्ञान गावा गोविंदुगा हे म्हणतायत आहे का नाही. याला की श्रीराम राम नित्य जप जो हे नाम तो पुरुषा माझे पुरुषोत्तम. तो पुरुष समजायचा नाही तो पुरुषातला हे काय आहे पुरुषोत्तम म्हणजे ब्रह्म आहे. ते चालतं बोलतं ब्रह्म आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब चालता बोलतं ब्रह्म आहे. कर्मातीत तो आणि सगळ्या कर्म आणि अकर्माच्या काय गेलेला आहे तो पलीकडे गेलेला आहे. ते रामनामासाठी भितरेरी घे कर्ण फुटे ते गळिका कळी मलाची मळकटे नामो तू हाटे नासती राम औचटे भितरी घे कर्ण. अचानक जर राम नाम एखाद्या वेळेला कानातून पडलं भितरी गेलं त्याच्यात जर हात घुसलं तर कळी मळाची मळकटे कळी काळाच्या मळाचा जो मळकटपणा आहे धूळ ही नामोद गाठे नासती. एका क्षणात नामाच्या उद्घोषानं नासून जाते. ऐशी राम नामाची ख्याती जगदूत धारे केली कीर्ती धन्य धन्य जग परिसती धन्य जगाती रामचरित. अशी रामनामाची महिमा आहे. जगाच्या उद्धारा करता हे सगळी कीर्ती केलेली आहे. धन्य आहेत ते जे ऐकतात आणि धन्य आहेत जे सांगतात. नामाचा महिमा राम नाम
जे ऐकतात धन्य धन्य जे परिसते, धन्य धन्य जे गाती रामचरित, रामचंद्र प्रभूंचं चरित्र जे गातात, नाम जे गातात आणि जे ऐकतात ते सगळे धन्य आहेत. आता भावी अवतार वार्ता तो तुम्ही सांगेन पण आता श्रीकृष्ण अवतार कथा परमाद्भुता विचित्र. पुढचा अवतार श्रीकृष्णाचा काय आहे अवतार. आता त्या अवतारात भगवंताच्या अनेक विचित्र विचित्र काय आहे कथा. जो परे होणी परत्पर, जो का अजन्माक्षर, जो सृष्टी शास्त्र अगोचर तो पूर्ण अवतार श्रीकृष्ण. परे होण परात्पर, परावाणीपेक्षाही पलीकडे असलेला जो अजन्मा, जो कसा आहे अजन्मा, जो अक्षर, अक्षर म्हणजे नासवणी आणि अक्षर म्हणजे ज्याचा काय होत नाही. अक्षर आणि अक्षर, क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष या दोघांच्या व्याख्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत केलेल्या आहेत. क्षर चाक्षर अशा प्रकारे जो श्रुतीशास्त्र हा गोचर, श्रुती आला आणि शास्त्राच्या जो ज्यांना वर्णनात आलेला नाही, गोचर झाला नाही. गोचर म्हणजे स्पष्ट आणि अगोचर म्हणजे अस्पष्ट, त्याचं रूप त्यांना हे स्पष्ट करता आलेलं नाही. तो पूर्ण अवतार श्रीकृष्ण, तो पूर्ण अवतार असलेला कोण आहे भगवान कृष्ण आहे. जो वर्णाश्रमाशी नातळे, ज्याची ईश्वर ब्रह्मत्व, जो वर्णाश्रमाशी नातळे, ज्याची ईश्वरत्व वेगळे, जो आज अवळे स्वानंद मिळे तो अवतार सोडले श्रीकृष्ण नातो. वर्णाश्रमाशी नातळे, कोणत्या वर्णाला आणि कोणत्या आश्रमाला तो लिप्त होत नाही. वर्ण आणि आश्रम याचा तिथं कोणत्याही प्रकारे काय तर त्याला लिप्तता ती येत नाही अशा प्रकारे आहे. वर्णाश्रमाशी नातळे, ज्याची ईश्वरत्व हे ओविळे, ज्याचं ईश्वरत्व हे काय राहतं ओविळे, अत्यंत शुद्ध, कशाने मलिन होत नाही. जो आज म्हणजे जन्मणारा, अव्यय आहे का नाही, व्ययरहित, व्यंगरहित अशा प्रकारे आणि स्वानंद मेळात असलेला तो अवतार असलेला श्रीकृष्ण. ऐसा गुणधर्म कर्मात येतो तो अवतार श्रीकृष्ण नातो. प्रगटाला यदुवंशातून स्वय जगन्नाथो स्वइच्छे, गुण कर्म धर्म अशा प्रकारचं याच्या अतीत असलेला पण भगवंत श्रीकृष्ण रूपाने अवताराला आले, यदुवंशात प्रगट झाले. स्वतः जगन्नाथ भगवंत जैसे खलाळ कल्लोळ चंचळ, मासे परिते केवळ जळ, काळी भरडी पांढरी चोळ परिते केवळ वसुधाची. आहे का नाही, खळाळ कल्लोळ चंचळ आहे का नाही. एखादा खळखळ 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 वाहणार पाणी असेल, एखादी लाट असेल किंवा एखादा साचलेला समुद्राच्या बाजूला काय असेल खाली असेल, पण सगळं त्याच्यात काय आहे पाणी. का बदलले काय काय सगळं काय आहे पाणीचे पाणीचे पाणीचे. ज्ञानोबरायचं एक ओळी आहे बघा माऊलीत ते तरी नाही समजता संसार, तिथं संसाराचं दुःख काय होत नाही, घुसत नाही. आणि ज्ञानोबराय म्हणतात जिथं संसाराचं दुःख घुसत नाही तिथून खरं भजन परमार्थ सुरू होतो. ज्याचे पोटी संसार चिंता तो कथा ऐकताची दुःखिता, चित्त चिंतित ज्या ज्या अर्थात तो सर्वथा तेथे असे. परिभाषेत परिते केवळ जळ, वेगळं वेगळं वाटतं. खळखळ वाहणार पाणी काय साचलेलं काय, पाण्याचे पाण्यात काय बदलले. काळी भरडी पांढरी चोर पळते केवळ वसुधाची. ही काळी जमिनी, ही पांढरी, ही बुरकी, ही तांबडी, पण सगळे पृथ्वीचे ना, आहे का नाही, पृथ्वीचे. त्याचा जरी वाटत असलं तरी ती काय आहे पृथ्वी आहे. जी गोडी नाबदाराशी याची वेगळी रवी आहे अशी. तैसा अवतार यदुवंशीन पूर्णांशेशी श्रीकृष्ण. खडी साखर मोठी म्हणून त्यातली गोडी जास्त आणि साखरे बारीक म्हणून गोडी कमी, असं आहे का. आकार कमी जास्त असेल पण त्याची गोडी काय आहे एकच आहे. तसा रामावतार काय, कृष्ण अवतार काय, नाही का नाही, नरसिंह अवतार काय, परशुराम, सगळे अवतार असतील पण त्यात ते कोणाचे सगळे देवाचेच येतात. अशा प्रकारचा तसा कृष्णाचा एक अवतार आहे. तैसा ते पुरावितात दक्षिणी सवयची प्रगट येते ज्याची खाणी. तैसा उपजताची बाळपणी हा भिनव करणी सोय केली. हा तो कृष्ण होता महाराज. रामचंद्र प्रभून
मला सीता मातेला गेलं तरी प्रभूपणा दाखवला नाही. आणि यानं मला भगवान कृष्णानं जन्मल्यापासून नाही, मायबापाच्या लग्नापासूनच काय केला दाखवायला सुरुवात केली. आहे की नाही, आपलं चातुर्य दाखवायला सुरुवात केली. आकाशी जीवानी सांगत असे कंसामानी या भरोसा बोलण्याचा आठवायचा पुत्र वधील तुझशी ऐकोनी मानसी प्रधावला. तिथंच त्यानं सुरू केलं ते अशा प्रकारचे ब्रह्मादिक देवा उपजताची बाळपणी अभिनव करणी सोय केली. जन्मला तर मग सुरूच केलं. नंदाच्या घराला मदनी गोकुळा जे ब्रह्मादिक देवा नव्हे ते बाळलेले स्वभाव करून दाखविले. आगे देवाचे देवे श्रीकृष्ण ब्रह्मादिक देवाल जे करताना आलं रडू लागले. ब्रह्मेंद्र आणि बरोबरी शिव झालेले ते सर्व क्षीराब्दीशी पुढविला धर्म अधर्म झाला पार तसवेना भाधर्म करू लागले. ते ब्रह्मदेवाला जमलं नाही. ते बाललीला स्वभावे लहान लेकराच्या खेळण्याचा जो स्वभाव त्या स्वभावातच केलं. त्या तरुणावर ताला लेकरे असं पाय करत तसा तसा पाय केला, पायाचा अंगठा लागला, त्याला आकाशातच फिरकावलं. पुढी म्या अदानवी सृष्टी केली. वनवागळीला मुखे मुख पर्वत उचलेला नखे पुतणे ते स्तवन विखेन प्याला नेमके जीवास वनवागळीला मुखे वनवास खाल्ला जळता वनवाव मुखेचे ब्राशेला खाल्ला बनवा आहे का नाही. पर्वत उचलेला नखे गिरी गोवर्धन येणे उचलेला उचला पर्वत. त्या पर्वताला शापी म्हणे कोणी ऋषीचा की दररोज तो तीळ कमी होतोय, कमी आता खूप कमी. आणि असं म्हणतात की ज्या दिवशी तो पर्वत नाहीसा होईल त्यावेळेस कल्प संपलेला असेल. आता जर आपण तिथे गेलो ना तर आपल्याला पर्वतच नाही दिसत, तो टेकडी सारखा दिसतो. जास्त उंच नाही, 11 किलोमीटर लांब आहे पण जास्त उंच नाही. अशा प्रकारे पुतणे ते स्तन विखे त्याला निजमुखे जीवास अर्थात पुतणेचं स्तन त्यानं विषासकट काय केलं प्राशन केलं. नाही जीव प्याला जीवासकट जीवाय घेतला. अशा प्रकारचं केलं. त्याने वत्स हरण विषय सृष्ट्यासही लागली पिशे तो वत्स पवेशन झाला सावकाशे एकाकी वत्स हरण विषय ब्रह्मदेवानं ते वस्त्र चोरून नेले आणि चोरून नेल्याच्या नंतर महाराज त्यानंच वेळ लावलं या ब्रह्मदेवाला. सृष्ट्यासही लागली पिशे ब्रह्मदेवाने येळ लावलं. ते पिशे सारखं कोळलं, इथंही वासरं तिथेही वासरं. एक वर्ष कसं काय झालं. आणि काही येणे नवलाव केला काला वाटेचा तो विधाता ठकविला. गाई वत्स गोवळ घेऊन या गेला दया परिवो तैसाची. तसा चला तसेच वासरण तसेच तसाच चला एक वर्ष नाही का नाही. अशा प्रकारे जे प्रजा पिढून कर गेली आगचिरेला दाभाडा काळियाच्या कुटिल्या फाडा यमलोकी घेऊन झाडा नाणेला रोकडा गुरुपुत्र आगचिरेला आग नावाचा राक्षस आघासूर आला होता. त्याचं रूप घेऊन अजगराचा शिरला पोटात गेला हा त्याच्या आणि त्याला काय केलं फाडलं चिरलं. ते दिले बारीक आपलं ते रामानंद सागर नाही ना लेकर आत गेले जाऊन त्यांचे चिरलं. गिळता आघासूर चिरोनी संधीला हो काळियाच्या कुटिल्या दारा फडा काळ्याच्या फडावर काय केला नाचला. कालिया महासर्प नाथोनी आणला यमलोकी घेऊन झाडा आणला रोकडा गुरुपुत्र. यमलोकात शोध घेतला आणि तिथून 12 वर्ष अगोदर मिळाला मृत गुरुपुत्र आणला तो पापावाडा केला. जे प्रजापितून कर घेतली दया नावडे धर्मनीती ऐश्वर्याचे पारभूत शिक्षते नेणुकीचे निर्धारिले. एकच राजा मारलाय का जे प्रजेला दुःख देत होते, विनाकारण त्रास देत होते, कर घेत होते, असे जे जमिनीवर भार ज्या राजांचा झाला होता ते सगळे हल्ले झाले. एका सैन्य एका स्वांगी एका वदवी अन्न प्रयोगे एका गोत्र कलह प्रसंगाने आग्र पूजा योग्य एका शिबर निमित्त निमित्त कोणते लावतो कोणते लावतो. अरे तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तेव्हा अमंगळ योग होतो. तोच बुद्धी देतो तशी कपाळ फिरलं लोक म्हणते काय दुर्गुण पुस्तक आजच्या दिवस नसता गेला तिथं तर वाचत आजच्या दिवस नाही गेला. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तेव्हा अमंगळ. बरं झालं आपल्याला माहित नाही कोण कुठे गेल्यावर काय होणार आहे. असं तसं होतं तशी बुद्धी देतो आणि ते प्रारब्ध तसं ते घेऊन जातो. बुद्धी होणारा
आपल्याला उलट आहे महाराज, आपलं उलट आहे, आपला भ्रमच आपल्याला त्रास देतो. त्याचं हे इथे हाही भ्रमच आहे. आपल्याला वाटतं मी जसा विचार करतो तसं होतं कानू. अरे ज्ञानोबा राय म्हणतात विचार करता तुम्ही तसं होत नाही, जसं घडायचं तसे तुम्ही काय करता, विचार करता. मला जसं घडायचं तसे विचार करत जर आपण जसे विचार केले तसं घडलं असतं तर कोणाच्या जीवनात वाईट घडलं नसतं. कारण माझं मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना कोणी. आणि मग सुखच मिळालं असतं. आपल्या इच्छा नाही, जसं घडायचं तशी बुद्धी होती, बुद्धी होणारा सारखे टाके, नाही तर म्हणताच आलं नसतं विनाशकाले विपरीत बुद्धी. मग हे बुद्धी जसं व्हायचं तसं होते, नाही का नाही. मग आम्हाला चांगलंच व्हावं वाटतं. मग आमचं काय आराम मुलीच स्वकर्तृत्व काय राहिला आता. स्वकर्तृत्व आपण महाराज आता निर्भीड झालो. कारण जे व्हायचं ते होणारच आहे. अरे जे व्हायचं ते होणार आहे, पण आतापर्यंत होणार आहे. इथून पुढे काय होऊ द्यायचं ते आपल्याला करता येतं. बंधन एका जन्माचं आहे, संचित जाणून हे एका जन्माचं आहे. आणि त्याच्यात आपला विषय झाला की बळकट जर प्रयत्न असतील, प्रयत्न म्हणजे संसारातले नाही, संसारातले बळकट प्रयत्न, बळकट कर्म भोगावं लागेल. पण परमात्मा जर बळकट प्रयत्न असतील तर मग हरी कृपे ज्याचा होतो ना, ज्या प्रकारचा आहे. एका गोत्र प्रसंगी मग काय केलं, काय सैन्य घेऊन गेला, स्वांगी स्वतःच्या अंगाने जाऊन सैन्य घेऊन मारलं. एका वधवीआन प्रयोग, काही दुसरेच प्रयोग केले. याला पळवत त्यांच्या मुस्कुंदर काळ्यावर पळवत गेलं, तिकडे पळाला. तो म्हणला भेला चाललं. त्याला काय अनेक प्रयोग केले, कोणते प्रयोग केले आहे का नाही, अनेक प्रयोग केले. एका गोत्र कथा प्रसंगी काय कायच्या घरीच भांडणं लावली, कौरवाची पांडवाची घरीच लावली आहे का नाही. त्याच्यात गोत्र त्यानं काय लावला, त्याच्यात तेच मारले. अग्रपूजा एकाशी काही अग्रपूजेचं निमित्त केलं, शिशुपाल काय केला, तिथं आणला. अधर्माला विनिशी धर्माचे वाढविले बी, हे अवतार कौतुकन राया तो आवश्यक देखील पुढा. अधर्माला विली बी शिक, अधर्माला शिक्षा लावली, दंड केला आहे का नाही. अधर्माची आवडी गोडी, दोषांची लिहिली फारी, सज्जना करवी गुढी, सुखाची उडी, दैत्याची कुळे नाशी, साधूंचा मानो दिवशी, धर्माशी नीतीशी शेषवरी, मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, तर योग्या पाहे दिवाळी निरंतर. आणि मग नंतर काय बदल होतो, सत्सुखे विश्व कोंदे, धर्माची जगी नांदे, भक्ताने गती द्वंदे, सात्विकाची ते पापाचा आचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे, जय मूर्ती माझी प्रगटे, पंडू कुमारा ऐशी आकादा लागी, अवतरे मी योगी युगी, परी हेची ओळख हे जो जगी तो विवेकी. या सप्ताहात भगवंतांना आपला अवतार कार्य सांगत असताना हे पूर्ण सांगितलेलं आहे का नाही. लाविले शिक धर्माचे वाढविले बी, धर्माचं बळ काय केलं, वाढवलं. हे अवतार कौतुक राया तू आवश्यक देखशील. आणि हे आता कृष्ण अवताराचं कौतुक काय राज्यातून पुढे ऐकायला भेटल. ते जे लोटेला रात्र तेथे एक करील नवे चरित्र, कृष्ण सुखाशी पात्र भक्त पवित्र होतील. जे लोटे जसा जसा दिवस गेला कृष्णावतारातून जशी रात्र गेली तर तसे चरित्र त्याचे नवीनच सुरू झाले. उद्या काय करेल आज कोणाला माहित नाही, नवीन चरित्र त्याचे. जे करेल त्या कृष्ण सुखाशी पात्र भक्त पवित्र होतील. म्हणजे कृष्ण सुख कोणाला भेटल किंवा भेटलं, भक्ताला भेटल. भक्ताला देवाचा असेल आहे की नाही. असंच कृष्ण गोकुळी जन्मला, भक्त आनंद वर्तला, आणि कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका सुटला. होता कृष्णाचा अवतार आनंद करती, बरोबर आनंद करती म्हणजे कंसाने गुढे उभारल्या होत्या, नाही दुष्टा चळका सुटला. ते कसं काय उभारली, तो तर म्हणे जीविता बोलता शेजाचे पहिली आता आला मज मारावया देवाचा अवतार दासा सुख जाईल. कारण त्याचा धंदा तसाच नाही, लोणिया चक्रकथा आहे का नाही. अशा प्रकारचे साधूंनी स्वानंद सोहळा नित्य नवा होई लागला. ती कृष्णाची लीला देखील डोळा नृपणाता राजा तुला पुढे ती कथा ऐकायला भेटेल. साधूंचा स्वानंद सोहळा नित्य नवा होई लागला. आता साधून त्या कृष्णाच्या चरित्रानं साधूंचा सोहळा नित्य नवा आगळा होईल. दररोजची वेगळी दिवाळी राहील त्याची. आजचा आनंद उद्या नाही, उद्याचा परवा नाही, परवाचा सुद्धा नाही. महाराज दररोजचा आनंद काय तो वेगळा सोहळा आनंदाचा पाहायला भेटेल. नित्य नवा आनंद ओवाळीचा नित्य नवा आनंद आहे का नाही. अशा प्रकारचं होईल. हे कृष्णाची लंदे कशी डोळा पण आता राजा तुला ते पुढे डोळ्याने पाहायला भेटेल. तोच बोध रूपे जाण पुढे धरेल द्रढ मौन, तेव्हा कर्माकर्मी वंचन सर्वात दादा कळेना, आणि तोच पुढे बोध रूपात मौन धरेल विजेवर.
विधीवर पंढरीनाथ परमात्मा काय धरील? मौन धरील, कोणालाच बोलणार नाही तो. तुम्ही पापी जा, पुण्यवान जा, अन्य कोणीही जा, ठीक आहे नाही. कोणाला बोलतो पडलो पण हे काय आय पाय महाराज त्याच्या पायावर भांडण करीत जाते पायावर जातो तो भांडण करीत. तू माया पुढे गेली, तू माया पुढे गेली, सऱ्या वाढवलं पाहिजे तू असं करायला त्याच्या पायावर त्याच्या पायावर काय काय पाय नाही त्याच्या भांडणाच्या दादा टेकले उचलून दिलं त्याच्या कर्माकर्म विवंचना सर्वता जाणं कळेना. आणि मग कर्म काय अकर्म काय ते दिवस कपडावर कोणाला कळणार आहे? आता कुंडलिका नाही सांगितलं मूळ पापी दैशे तैशे उद्रिकाशे लावणी कुंडलिका दिदला वर करुणा कर विठ्ठले. हात उचलायचे नाही, पाय उचलायचे नाही, अंगावर माश्या बसल्या तरी आणायच्या नाही, काहीच करायचं नाही, नीट नुसतं उभं राहायचं अशा प्रकारे. म्हणून तू उभा राहतो. नाही तुम्हाला सांगतो त्याला लय दुष्ट आले असते ते काही इतकं खतरनाक गिराईक आहे, तू काही गरीब थोडाशी नारळ फोडते तसे पायावर डोकं ठेवलं की वरून लातच मुलगी फोडली असते दुष्टाची. पण काय करेल तो हात बांधली त्याची, त्याला बोलता येत म्हणजे बोलता येत नाही म्हणजे ते मुक नाही बंधन हो, त्याला काय तिथं भक्तानं घातलेलं बंधन अशा प्रकारचे तशा तसा गप राय बाबा. वाढवीत बदा मोहादी तो तटस्थपणे सदा प्रवर्तित महावादा पेने वाद मिशे सदान वाढविल मदा महामोहाते. तो तटस्थपणे सदा तो कसा आहे? तटस्थ आहे नाही. आणि मग तो तटस्थ राहिल्यामुळं प्रवर्तविल महावादा, तोच महावादा प्रवर्तविल. मग तटस्थ आहे ध्यान तटस्थ येतो अशा प्रकारचे महावादा प्रवर्ती, महावादा प्रवर्ती प्रवर्तविल. आणि मग सगळेच महावादाला प्रवर्त करील आणि त्याने वादमेशे सदान वाढविल मदा महामोहाते. आणि मग वादाचं निमित्त करून मदा वाढविल, मद वाढतो, महामोह वाढतो. मोह जाईल दुर्गत, एक कर्मी करील कर्म, एक होतील कर्म भ्रष्ट न कळे तो कडे जात नाही. आणि असा मोह दुर्गट वाढेल की काही कर्मामध्ये जातील तर त्या कर्मठच होऊन जातील. हे कर्म कशा करता करायचं हे आणत नाही, फक्त काय करायचं कर्म, आणि कर्मठच झाले. आम्ही असे आम्ही तसे, आम्हाला स्पर्श चालत नाही, तुम्ही सावळ्यात राहता, तुम्हाला हे खाणं चालत नाही, ते चालत नाही. आपण कशा करता हे काय कर्म करायला तुम्ही कर्मठ, पण तुम्हाला त्याच्यातून काही मिळवायचंय का कर्म करूनच मारायचंय? लक्षात यायला काय कशा करता? एकादशी जायच्या मंदिरा जल पियायचं नाही, पण ठीक आहे, पण कशा करता? काही एकादशी नुसती न जल पिल्याने ते उद्धार झाला त्याचा. एकादशी जल मग आपण काय केलंय, नियम करायचे, पण नियमातून फळ काय मिळवायचं नियमाचं, आणि त्या फळावर लक्ष नसल्यामुळे नियमातच टाइम गेला. नियम करायचे पण नियमातून देव मिळवायचा हे नाही, फक्त आम्हाला काय करायचे नियम, आणि ज्याचं नियमावरच लक्ष मग त्या नियमाचा अहम होतो. त्याला नियमाचा काय नियमाचा अहंकार होतो. 12 वर्ष झाले एक दिवस काकडा पडू द्याला नाही. नियमाचा काय होतं? अरे आपले परमात्मा जे कीर्तन करतात ते जे कीर्तन करीत नाही ते नाव ठेवतो, जे हरिपाठ म्हणतो ते हरिपाठ म्हणत नाही ते, जो काकडा म्हणतो ते काकड्या उठत नाही ते काय ठेवतो? नाव ठेवतो. म्हणजे जे करतो ते आपण नाव ठेवण्यासाठी करायलो का आपल्याला काही त्या करण्यातून मिळवायचंय? जिनो काम तिनो जाम. म्हणजे याचा अर्थ काहीच करायचं नाही हा होत नाही. मग अशी पळवाट होईल की आपण बाबू काही करीत नाही आणि कोणाला नाव ठेवित नाही, ये म्हणतो ये अहंकार घेत नाही, तसा त्याचा अर्थ नाही. सगळं करून सगळ्याचा अहंकार नसावा, नाही तर त्याच्यात पळवा. महाराजांनी म्हणजे मी तेव्हापासून मला त्याच्यात सावध करू. तुम्ही म्हणजे ते खरं होतं तुमचं हे. मी म्हणलो होतं की साधकांना आपल्या घरी आलेले भोग भोगत राहावे, म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न करू नये. तर मग नंतर आमचा असा विषय झाला, मग भोग भोगावे, पण ते घरी आलेले जर निषिद्ध असतील तर बरोबर आहे ते. म्हणजे याचा अर्थ घरी आलेले विहित भोगाचा स्वीकार करावा, निषिद्धाचा करू नये.
मग तसंही नाही की मग आता याच सांगितलं म्हणून सदाशिव लगेच होते नाही. आता महाराज काय सांगितलं दिनकर बाबा म्हणाली, आता काय सांगितलं आपण करणंही नको तसं होऊ नये. ऐकत नाही नको. आणि आपल्याला अहंकार असं नाही, सगळं करून कर्तेपणाचा अहम नाही. पण कलियुगात सांगायला कोण नाही, भगवंत बोलत नाही. आणि काय म्हणलं माहितीये का, ते आपला कार्तिक होता, कार्तिक सप्ताह होता ना, आणि ते झाले पंढरपूरला. मी म्हणलं पहिलेच आपल्या सप्त्याला बाहेर कोणी नाही काय आपल्याला आपण तुम्ही गेले, तुम्ही पकवान लावता, कीर्तना हे करता, एक वारीची जेव्हा पावसाळ्यात माफी मागा की गावात आमचा कार्यक्रम असल्यामुळं तर त्या काय जन्माचं ठरलं. हो मग एक ना काय करू म्हणलं. मी म्हणलं ना, म्हणलं मी पांडुरंगाला माफी मागतो की आमच्या गावातला कार्यक्रम जास्त नाही, जास्त नाही खरंय माझ्या तुमचे लेकर झालं नाही, तुम्हाला जाऊ नका करू न करू, पण तुम्हाला म्हणलं जाऊ नका, तुम्ही जाऊ नका म्हणून आपण थोडक्यात येतं जाऊ नका, तुम्हाला प्रत्येकाला जाऊ नका म्हणून फळाची आज्ञा इतर बद्दल सामान्य केलं की संन्यासच घ्यायचं. माय मग मी पडलेले फळ खा. आणि कर्मठ झाली म्हणजे कर्मातून पुढं काय, त्या कर्माचाच याला म्हणतात कर्मठ. कर्माचाच अहंकार धरून राहणं, त्याच्यातून पुढं काय मिळवायचं याचं डोक्यातच नाही. कर्मठ अशा प्रकारचे तो काय झाले, काही कर्मठ झाले हे का नाही. मला पुन्हा त्यानं जे सांगायची योजना केली ते सांगणं मला तुकोबऱ्यांचा गोडा भंग आहे. काय अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने, साधने बुडविले. बरोबर आहे का नाही. अर्थे लोपली पुराणे, पुराणे नाही लोपली. पुराणाचा तो उद्भव चाललाय. 5 लाख लोक पुराण आलेत महाराज ऐकायला. नाही 5 लाख लोक पुराण ऐकायला, भागवत ऐकलं, शिवपुराण ऐकायला. शिवपुराण आपल्या इकडे बरेच लोक जमायला 2-4. आता तुम्ही गेलं झालं आपल्या पुराण, शिवपुराण आणि पंढरपूर नाही पिंपरीला माऊलीच्या तिथं उत्तरेश्वरला आता झालं ना मागचं तुम्ही जायचं म्हणजे होती तिथं 7 का 8 लाख लोक होती पुराणाला. म्हणजे पुराण नाही लोपले, अर्थ लोपले. काय पुराण नाही लोपले, अर्थ लोपले. म्हणजे त्या दिवशी आपला विषय झाला की लोभामुळं लोभ विभक्त असला तर त्या पुराणातल्या शब्दाचा अर्थ लोभ घालायला, कामी असला तर कामात घालायला. पुराणिक म्हणून की जाणून अशा प्रकारचे तिथं ते तिकडे घालायला लागली. तुकोबऱ्याचं दुसरं एक आपण झाले ज्ञान कांद्यासाठी झाले ज्ञान, तेने जन नाडी. कांद्यासाठी झाले ज्ञान, तेने जन कांद्यासाठी झाले ज्ञान, तेने जन नाडी. याप्रमाणे तुम्ही विचारच केली दृश्याला कांद्यासाठी झाले ज्ञान. तर झाले ज्ञान झाले पण कांद्यासाठी जन नाडी. पण कांदे खायला नाही गेले, कोणती म्हणून लोकांची शिवी आली काय झालं. अशा प्रकारचं अर्थे लोक. एका माणसानं आपण घेतला होता, तुम्ही होती कीर्तन नाही केला, मी मनानं सांगितलं मला असे आहेच लोक. आपण घेतला होता तो होता विषयी माणूस, परस्त्रीगमन करणारा कीर्तनकार आणि विद्वान येतो त्याचं कीर्तन होतं. त्याला आपण घेतला होता परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरून शिरी काय करी द्यावेशीच सांगा. आणि कीर्तन भरवंत असताना परपुरुषाशी हे करणं कसं श्रेष्ठ आहे हे सिद्ध करून दिलं. काय होईल महाराज, काय होईल. आणि जे मग आता उन्मत्त लोक आहेत त्यांना याच्यानं खतपाणीच मिळतं. तुकाराम महाराजांनी सांगितलं यात काय म्हणजे कामी माणूस कामी अर्थ प्रकट करतो, लोभी माणूस लोभी, अहंकारी आम्ही अहंकार वाहत. आम्ही कोण म्हणतोय अहंकार नको, अर्थ तिथं नाही लावला याचाही फायदा घेतात. म्हणून अर्थ लोपले, पुराण लोपले नाही. शिव्या दे जनाला आयशा तापशाला अशा प्रकारे. म्हणून पण भगवंत काही बोलत नाही.
भगवंत तटस्थ झाले. मग याचं फळ मिळणार नाही का? मिळेल ना. थांबा ना. पुढचे बघा आले. मोह उपजेल दुर्गट तटस्थपणाचा प्रवृत्ती कर्म होतील, एक होतील कर्मभ्रष्ट. काही तो कर्म नाही, मग काही कर्मभ्रष्टच. तुकोबराय म्हणतात, बोलून येणे मुखी वेडे वाचाळ काय निके, एका जाणीवेची भुली एक नेनता नाडली, एका जाणीवेची भुली बोलून येणे मुखी वेडे वाचाळ काय निके. एका बोलताच येत नाही म्हणून ते कामाचं नाही. बरोबर आहे का? बोलतेच नाही म्हणून कामाचं आहे. आणि एका बोलता येते पण ते बोलणं वाचाळ आहे. दोन मुखे एक बोलेच ना. काय फायदा आहे? म्हणजे एका न बोलता येतो ते फायद्याचं नाही, आणि एक हिशोबात बोलत नाही म्हणून बोलणं असूनही फायद्याचं नाही. वेडे वाचाळ काही नाही. नकळे चौकटले जात नाही. आणि गीत मात्र शुद्ध काय कळणं. तैसे माझं विनमत वेद मिथ्या माने वेद वेताना तळत निश्चित महामोह. महामोह काय म्हणा, महामोहाची व्याख्या नाथ महाराज करतायत. कैसा माझं मत वेद मिथ्या माने. काय आपलंच मत किती उन्मत्त करतील हे लोक, की वेदाच्या मताला काय मानतील? मिथ्या म्हणती. वेद काय लटिका समोर 13व्या अध्यायातली होईल म्हणती वेदच खोटा आहे. कशाला बोला काय काय माणसं म्हणून तो गाठाचा पुरावा देतो, ते म्हणतो गाठाच मानित नाही. आता कशाला देता? जो गाठाने शरीर मानित नाही त्या पुरावा कशाला देता? अशा प्रकारचे वेद वेताना तळतो निश्चित महामोहे. आणि वेदानं सांगितलेलं विहित कर्म तो स्वीकारित नाही, आणि असा उन्मत्त वागतो तो महामोहानं वागतो, महामोह करायला लावतो. मोहे त्याला सर्वांगी छळ, एका ज्ञानाभिमान प्रबळ. ते कर्म निंदे ते सकळ त्यागे ते केवळ जाते म्हणून. काही कर्मात गुंतले, काही कर्म भ्रष्ट झाले, काही ज्ञान झालं तर ज्ञानाचा अहंकार झाला आणि ते सगळंच कर्म सोडून दिलं. काहीच नाही करायचं, कर्माची निंदा करण्यात जीवन गेलं. काय फायदा आहे? असं झालं. तो अहंकारच मोठा झाला त्यांचा. ऐशी वर्तता मूर्ती पूर्ण कळीची वय प्रवृत्ती. तेव्हा नीच जे ते राजे होती प्रजा नागविती चोरप्राय. अशी ज्या वेळेला खूप हिमवाची स्थिती वाढत जाईल, कळीमध्ये ती प्रवृत्त होईल, तेव्हा नीच ते राजे होती. राजे काय होतील? नीच होतील. प्रजा नागविती चोरप्राय. प्रजेला राजेच काय करतील? नागवतील. राजा प्रजा पिढी क्षेत्री दुष्टितांची तुडी. अशा प्रकारचे अशा प्रकारे होईल. शूद्रावनी अति कनिष्ठ राजे होतील परमश्रेष्ठ. वर्णावर्ण करती भ्रष्ट अति पापिष्ट अधर्मी. शूद्रावनी अति कनिष्ठ. शूद्रापेक्षा राजे काय होतील? नीच होतील. राजे होती परमश्रेष्ठ. तिथे हा श्रेष्ठ परमश्रेष्ठ शब्द पण नीचा परमश्रेष्ठ लावला. आणि किंवा दुसरा अर्थ घेतला तर राजे होती परमश्रेष्ठ. श्रेष्ठ वर्णातले लोक राजे होतील. या असा अर्थ लावण्याला तुकोबरायाचा पुरावा. तुकोबरायाचा अभंग मुदबकली हिने तेल तूप साबण केली. निचाचे चाकर चुकली या खाती मार. राजा प्रजा पिढी क्षेत्री दूषितांची तुडी. वैश्य शूद्राधिक हेतो सहज तेल तूप साबण केली. मुदबकली हिने तेल तूप साबण केली. हे ब्राह्मणाचं सगळं कुबरायांनी वर्णन केलं. मुदबकलीने तेल तूप साबण केली. हे ब्राह्मण धंदा करतील. मुदबक म्हणजे वही, आणि वहीवर तेल तूप साबण सगळ्या किराणाने येतील. चार किराणा दुकान लागतील, देतील. कोणा काय दिलं कोणा काय, हे ब्राह्मणाचं कर्तव्य नाही. ऐका दिलेलं पिवती पातळी देती विजार कातडी. आणि मग हे मोठेच वर्णातले असे वागायला लागल्यावर राजे होतील वगैरे, प्रजेची पीडा करतील हे लोक ब्राह्मण वगैरे. असे मला ब्राह्मणात राजा होऊ नये, राजावर नियंत्रण ठेवावं ब्राह्मणात. पूर्वीचा इतिहास आपला. पण राजे होतील आणि राजे राजे होतील. राजे आता ते ब्राह्मण आपण आपल्याला ते कर्म भ्रष्टता ते माझं सगळी. त्या दिवशी एका ब्राह्मण नेता आणि त्यांना सांगितलं की त्यांना विचारलं पत्रकारांनी मुलाखतीत की तुम्हाला सगळ्यात आहारामध्ये कोणता पदार्थ आवडतो? त्याच्यात सांगितलं आपल्याला मांसाहार आवडतो. ब्राह्मण राष्ट्र ब्राह्मण आपण म्हणतो येऊन आपल्याला बघावं लागतं. म्हणजे त्याच्यामुळे येऊन नाही, जाऊन जाईल पोट पिल्याशिवाय दुसरा असे होणार. संतांनी मान्य केलं मला, आणि तुकोबरायांनीच मान्य केलंच नाही. ज्ञानोबराय म्हणजे तुकोबराय वैश्य होती म्हणून मान्य अशा प्रकारचं नाही, क्षेत्रीय होती मान्य असं नाही. सगळ्याच संतांना मान्य. महाराज नाही ते मान्य, सगळ्या संतांना मान्य. ऐशी वर्तता मोह स्थिती कळीची होईल प्रवृत्ती. तेव्हा नीच ते राजे होते प्रजा नागरिक चोर
स्वरासाठी प्रजेला काय करतील, नागवतात. आता काहीच नाही. आता माणसं म्हणजे मराठी कधी बंद होणार आहे? बंद नाही होणार, हे वाढत जाणार आहे. शूद्रा होणे अति कनिष्ठ, राज्यवती परमश्रेष्ठ, वर्णावर्ण करते भ्रष्ट नाते पापिष्ट अधर्मी. आणि वर्णावर्ण काय करतील? भ्रष्ट करतील, अतिपापी होतील. वर्ण संकर करणं हा गुन्हा नाही. आता कायद्यानं काय आहे तो, मला दुसऱ्या जातीच्या मुलीशी जर लग्न केलं तर त्याला सगळ्या संसाराचे भांडे देऊन लाख काय रुपये मिळतात, त्याला बक्षीस. अपराधी विनवित दंड, बलित्याशी करती दंड, मार्गस्थाचा करती कोंडन करीती उदंड सर्व अपहरण. अपराध्याशिवाय दंड करतील महाराज, ज्याचा काही गुन्हा नाही बिचाऱ्याचा त्याला दंड. मार्गस्थाचा करती कोंड, जो एखादा आपला बिचारा रस्त्यात चालला, रस्त्याने म्हणजे साधक एखाद्या रस्त्यात चालला त्याला कोंड्या टाकतील, अडचणी येतात त्याला. अशा प्रकारे करती उदंड सर्व अपहरण. आणि माझं सगळ्याचं हरण उदंड प्रकारे करतील. अबळांचे निजबळ राजा, तो राजाची सोय नागवी प्रजा, ऐसा अधर्म उपजे क्षिती भुजंती करुड ध्वजा नसावे. अबळांचा निबळ राजा, मला जे आता सामान्य लोक आहेत आपलं बळ राजा आहे. दुर्बलानाम राजा बलम असं म्हटलंय, बालानाम रुदनम बलम. कोणाचं कशात बळ येईल? लेकराचं बळ रडण्यात येते, रडल्याशिवाय त्याला काही मिळत नाही. पण मग दुर्बलानाम राजा बलम, दुर्बल असेल तर त्याचं बळ कोण आहे? राजा आहे. पण ते राजा करता तुम्ही पोलीस स्टेशनला आता काय म्हणून मोठ्या माणसाचं एखाद्या तक्रार घेऊन म्हणजे असं केले ते जे केलं त्याच सटकीचं आहे. इकडून फोन केला तर चिंता करू नका, वाटते सटकीचं तिथं काढून घ्या. हेच त्याला काय द्यायला लागतील, मग त्रास द्यायला लागतील. अशा बरं जेव्हा स्वधर्माचे जिने अधर्मी निलंगाजने याला श्रीनारायण अवतार धरणे कल्की नामा. आणि मग भगवंताचा अधर्म झाला की या भूमीवर अधर्म माजला की देवाला ते सहन होत नाही आणि देव तिथं कल्की अवतार घेतील. तेव्हा शस्त्रधार प्रबळ नष्ट राजे निर्धाळील सकळ महामायाचे मुळे स्वयं मुळोच्छ देईल. आणि मग काय करेल तो? शस्त्रधारा प्रबळ आणि हातात शस्त्र घेईल. भागवतात वर्ण येतं ना, आहे का नाही महाराज? तो कल्की अवतार होऊन भगवंत देवदत्त नावाच्या घोड्यावर बसतील, युद्ध काय करणार नाही, हातात तलवार घेतील प्रबळ. आणि फक्त तो घोडा वायू वेगाने निघेल आणि काय करत निघेल की दुष्टांचाच काय करत चालेल ना. किती वेगाने असेल ते सदाशिवा गहू कापायच्या मशीन पेक्षा लाखो कोटीने वेग त्याचा जास्त असेल. एवढे दुष्ट हाणायचे म्हणजे हळूच जमतंय मस्त. मला मी घरून खायला आलो तर एकर झालं. तसं सजन मंदिर आता सकाळी होते 10 वाजता दुष्ट सगळे गेले, असं होईल. तेव्हा धर्माची पाठ पुढे सत्याशी सत्व चौपटे, तेव्हा वेदोक्त विधान प्रकटे स्वधर्म राहते. आणि मग सत्य धर्माची पाठ पुढे आणि सगळे दुष्ट नाश झाले. मग कोण राहते? झालं सत्ययुग सुरू. असं काही सृष्टीचा हातात नाश होणारा नाही, अशा प्रकारचं ते होणार आहे. जयाचे अनंत नामे, अनंत अवतार, अनंत जन्मे, अनंत चरित्रे, अनंत कर्मे, अनंतोत्तमे हरिकीर्ती. ज्याचे नाव अनंत आहे, ज्याचे जन्म अवतार अनंत आहे, ज्याचे चरित्र अनंत आहे, ज्याचे कर्म अनंत आहेत, अनंत आहे सगळे, आहे का नाही? भगवंताचा अगाध भगवंताचा महिमा त्याच्या पार नाही जन्म कर्मा. त्याचा अनुष्टुप हा महिमा नरोत्तम निरूपित आहे. भगवंताचा महिमा त्याच्या पार नाही जन्म कर्मा, त्याच्या जन्मालाही पार नाही आणि त्याच्या सांगता येत नाही किती अमर्याद आहे महाराज ते. आणि म्हणून थोडक्यात मी तुला काय केलं ते इथं सांगितलं. महिमा वर्णन ऐशी अवतार चरित्र नामे परिसता विचित्र कर्मे राजा अत्यंत सप्रमेन मनोधर्मी निवाला. अशा अवतार ऐकलं, चरित्र ऐकलं आणि महाराज राजाला काय झालं? अत्यंत मनाचा जो धर्म होता चंचल, मनाचा धर्म चंचल, ते मन शांत झालं, स्थिर झालं. ते जे अवतारी देवत्व गुण झाला परी निर्गुणाचे गुण प्रकट करीतचे आपण कर्माचरण सोय द्यावी. ज्याच्या अवतारात भगवंत सगुण झाले, त्याचा निर्गुणत्वात काही बदल झालेला नाही. निर्गुणत्वात काही बदल होत नाही, तेच त्याचे गुणात प्रकट होतात, नाही का नाही? अशा प्रकारे कर्माचरण सोय द्यावी. पण मग भगवंत मग काय करतो? आपलं स्वतःचे आचरण कर्म कसं करावं ते दाखवून देतो. धन्य धन्य ते हरिगुण. महाराज काय तुम्हाला सांगतो मी, एक लक्षात घ्या. आल्याकडे 5-7 वगैरे ते संपायला एक नेहमी भांडणाचा एक लक्षात घ्या. केवढाही बलवान असला आता नियम सध्या पण सगळे नियम. महाराज रामचंद्र प्रभूची पत्नी नेली कोण? रावण. शेतू बांधला, लंकेत गेले, उद्या युद्ध आता सुरू होणार, काही आता अडचण नाही राहिली, सगळी तयारी झाली. तरी रामचंद्र प्रभूंनी हे पाठवला. कोणाला पाठवलं? अंगदार पाठवलं होतं का? अंगद. की एकदा शेवटचा रावणार विचारा, जर तुला पश्चाताप होत असेल तर युद्ध नको. काय करा आता? तुझं नुकसान होईल, आमचंही होईल, कशाला युद्ध? बरोबर आहे ना? तो म्हणला अरे ते झालं, पुढचं लांबवचं कारण नाही. तो ऐकला नाही, म्हणजे शेवटी तिथं पण एकदा पाठवला. शेवटच्या क्षणाला भगवंत शिष्टाईला गेले.
भांडणाचा नियमच आहे महाराज, नियम आहे भांडणाचा की जर एखादा पुढचा असेल तर केवढ्याही माणसानं आपलं चुकलं नसलं तरी समोरच्याला एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न. माणसं म्हणजे तू जा एकदा माझ्या सांग राहू दे, तर तू ऐकत नाही, नसला ऐकत तरी एकदा सांग, मग पुढे जेवायचं ते होईल. असं आलं लक्षात, आलं लक्षात असे. तसं हे तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, हे सगळे संत आपले विश्वनाथ बाबा, उद्धव बाबा, रत्नाकरम बाबा, हे सगळे संत हे देवानं भांडण मिटवायला पाठवलेले दूत आहेत. एका सांग बाबा जेवायला जाऊन सांगा, नका वाईट करू, नका हे करू, चला. अरे मालकाच्या मालक बलवाने आहे का नाही, येऊ द्याची काही वेस करास, आतून बाहेर ओजेचा घास, जो यावा तो हात चिरिता नाही, कधीतरी काही घ्यावे द्यावे, तुका म्हणे उद्या लावेल म्हणे रा. हे ना, उद्या तुम्हाला सोडणार नाही रे, ऐका 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 ऐका. नाही ऐकलं हे देवाकडे तक्रार केली, देवा ऐक ना, देव म्हणजे तुमचं ऐकत नाहीत ना, आता नाही ऐकत तुम्ही बाबा. सांगणाराचं काम केलंय. हे संत याच्या करता, हे संतांचे अवतार याच्या करता देवान पाठवलेले दूत येतं. जीवाला एकदा समजून सांगायचं, एकदा तर संत दयाळू असल्यामुळं लोटांगण घालू लागो या पाया, विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. मग पायाला ते दयाळू असल्यामुळे मला विटवायला जर जास्त जीवाळ्याचा असला तो तुझ्या पाया पडतो, त्याच्या नको नादीला उठून लय मोठा पोय तुझ्या पाया पडतो, आई आई रे बापांनो, ऐक 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 ऐक. तो जे विटवायला ते म्हणला तुलाच चहा प्यायचा का, उठायचं दरितीची कोण मग धन्या, मग माझ्या मालकाला कोणी धरणार नाही, हे सांगितलं संतांनी, सांगितलं अशा प्रकारचं आहे. आणि मग नाही ऐकले का, मग मात्र युद्धाला सुरुवात होती. आणि ते युद्ध एकतर्फी असतं, युद्ध नसतंच ते एकतर्फीच असतं. मग आणि मग सांगणारे तवाच म्हणत होतो रे तुला सध्या किती सांगितलं आपलं, तू कळो येईल अंत काय, अशा प्रकारचे ते तू काय. धन्य धन्य ते आहे का ते वर्णिता भगवत वचन, ज्याच्याने वचने संपूर्ण निवे अंतकरण श्रोत्याचे. अशा प्रकारे धन्य धन्य ते हरिगण. आणि हरीचे गण काय धन्य आहे, धन्य आहे जे वर्णिते भगवत गुण. कोणते हरिगण धन्य आहेत, जे भगवंताच्या गुणाचं काय करतात, वर्णन करतात. ते वक्ताच आनंद सुखे पावे अंतकरण श्रोत्याचे. आणि मग मला जर श्रोता त्याला ऐकलं तर त्याला त्याचा आनंद मिळतो, सुख मिळतं, आहे का नाही. स्वतःचे अवधान निवे ते वक्ताच आनंद सुख पावे, ग्रंथ व संदेश सोपावे, साहित्य गौरवी रसाळ. श्रोत्याचे अवधान निवे, आहे का नाही. श्रोत्याचं ऐकण्याची इच्छा तृप्त होऊन जाते आणि वक्त्यालाही सांगितल्याचा आनंद मिळतो. दोघांनाही महाराज तसं सगळ्यांना आनंद. असा ग्रंथ तयार झाला, साहित्य गौरवी रसाळ, जीवचंद्र करेसाचा, मुखबंध सुटे चकोराचा, देवी एका जनार्दनाचा संत कृपा वाचा कुठली त्याशी. नाथमहाराज म्हणतात हा ग्रंथ काही मी तयार केलेला नाही. जसा चंद्र निघाला की मुख फाटलं रे फाटलं चकोराचं की त्यात अमृत पडतं, तसं माझ्या मुखात माझ्या जनार्दन स्वामींनी काय टाकलेलं आहे, अमृत टाकलेलं आहे. देवी जेवी सूर्य किरणा स्पर्शे कमळ कळे स्वय विकाशे, देवी संत कृपा सुरशन ग्रंथ विकाशा अर्थ होते. सूर्याचं किरण पडलं रे पडलं की कमळ काय होतं, फुलतं. तसं गुरुची कृपा झाली रे झाली, संत कृपा सौरसे, गुरुची कृपा झाली ग्रंथ विकाशा अर्थ होते. महाराज गाथा ज्ञानेश्वरी याचा अर्थ बी कृपा झाली की आपोआप बुद्धीत काय व्हायला लागतो, पूर्ण व्हायला लागतो, इमारत फळाली. आणि जो अर्थ आपल्याला नाही कळत, मला तसं तुकोबर आहे सगळेच संत मी तुम्हाला सांगितलं ना, एखादा अर्थ तुम्ही आता उद्धव बाबा कोणा काही सांगत होते का, कीर्तन केलं नाही काय, पण आज जर एखादं प्रमाण अटकलं तर उद्धव बाबा आपल्याला येऊन अर्थ सांगतात. आज त्यावेळेस नाही सांगितलं त्यांनी, पण त्यांना कळत नव्हतं म्हणून सांगितलं नाही असं थोडा त्याचा अर्थ आहे. कळत नाही, त्यांची दृढनिष्ठा ते त्यांचं आपण कीर्तन केलं नाही म्हणून त्यांची दृढ. भगवान बाबाने एकदा उभं केलं फक्त त्यांना उद्धव बाबा आपल्याला कळत नाही. मला अंधारकर महाराज म्हणजे पैठणात की आमचे उद्धव बाबा एका पारड्यात टाकले ना, सगळं पैठण एका बाजूला टाकलं तरी बरोबर यायची नाही. पैठण म्हणजे पैठण गाव नाही,
पैठणातले सगळे जे साधू आलेत आज पैठणात, ते सगळे साधू एका पारड्यात टाकले. आमचे उद्धव बाबा एका पारड्यात टाकले तरी बरोबरी. कोण म्हणलं? हे म्हणलं कोण? याला महत्व आहे. खंदारकर. कोणते खंदारकर? पांडुरंग असे मूर्ती पुढे असायच्या, गंध वावाला असा हात नेतो आपण मूर्तीकड. आता याची घटना नाही, त्यांनी पाहिलेले लोक येते, त्यांनी असा गंध वावाला असं बोट घेतलं की देव पुढे सरकायची, मला अगोदर गंध लावा, मला अगोदर गंध लावा. हे खंदारकर महाराज, हे खंदारकर महाराज उद्धव बाबा म्हणले. आंग्रेज आले, भगवान बाबा लोक जमलेले म्हणे, आणि उद्धव बाबा गेले दर्शन घेतलं बसले. ते म्हणजे आज कीर्तन उद्धव बाबाचं. भगवान बाबा म्हणजे आता उद्धव बाबा म्हणजे नाही मी करीतच नाही, ते म्हणजे तू मी करीत नाही तर मी करीत नाही. वाद सुरू झाला म्हणजे दोन्ही महात्मा, ते म्हणजे मी करीत नाही आणि ते म्हणजे तुम्ही करणार नाही तर मग मी नाही. काय करावं लोक तळमळी, कीर्तनाची वेळ होऊन चालली. मग उद्धव बाबांनाच युक्ती काढली, म्हणजे मी जेवढं बोलता येईल तेवढं बोलत. तर मग ते म्हणले की जेवढं बोलता येईल तेवढं मी बोलत. ते म्हणजे तुम्ही उभे राहा, जितकं सांगता येईल तितकं सांगा, मग मी सांगतो. पण तुम्हाला उभं करणार. उभी राहिली, कंबर बांधली, फक्त आईशे जाणाची ती उदास अभंग घेतला उद्धव बाबानं आणि अभंग सांगितला आणि सांगितलं या भंगावर आता बाबा बोलली आणि बाबा बोलली. पण तितकं का होईल त्यांना एकदा उभं केलं, नाही तर बोलले नाही. पण आज येऊन आपल्याला ते अर्थ सांगतात. म्हणजे असं खंदार करायची गोष्ट तिथे दिंडी गेली आमची, लगेच गुन्हा केला आणि कंबर बांधली उभे राहिले. लोक जेवायचे याच्या भानगडीत पडले. म्हणजे इतकं अशा प्रकारचं ते महात्म्य. आणि मग ते आजही आपल्याला त्याचा अर्थ काय करतात सांगतात. कोणाकडे विचारायला जायची, कुठंच विचारायची गरज नाही, संत आपल्याला सांगतात. त्याची कृपेने तत्व होता आरतीले श्री भागवता. आता पंचमध्ये कथन सावत्र अवधारीचे आहे का नाही. तेच कृपेनं आणि गुरुच्या कृपेनंच मी हे सगळं भागवत मला वर्णन करायला लागलो, अर्थ करायला लागलो. आता 5व्या अध्यायात कथा काय ती सावत्र त्यांनी ऐका. राजा प्रश्न करील गोड, जो परिसता पुरेल गोड, साधकाची उपशमेल चाडण होय निवाड धर्माचा. राजा प्रश्न करील गोड, गोड प्रश्न पुढच्या अध्यायात राजा करील, परिसता पुरेल गोड. ऐकताना ऐकणाऱ्याच्या सगळ्या इच्छा काय होतील, नुसत्या पूर्ण होतील. अशा प्रकारे होय निवाड धर्माचा, साधकाची उपशमेल चाल. साधकाची जी इच्छा आहे ती शांत होईल. किंवा तू साधन कसं करावं, कोण्या मार्गाने चालाव, आपलं योग्य साधन काय, अयोग्य काय, त्यांची इच्छा पूर्ण होईल आहे का नाही. अशा प्रकारे होईल. आणि महाराज होय निवाड धर्माचा, धर्म काय आणि अधर्म काय याचाही पुढच्या अध्यायात काय होईल, निवाडा होईल. जेत भजता भजत राहतवटी, प्रश्नोत्तरे करता गोमटी, अतिशय रसाळ गोटी जेणे सुटे गाठी अधर्माची, जेणे भजन भजता हातवती. भजनाची हातवटी सांगितली जाईल की कोणत्या हातवटीनं भजन केलं. हातवटी म्हणजे प्रकार, युक्ती, कोणत्या युक्तीनं भजन केल्यानंतर म्हणजे कोणत्या युक्तीनं भजन करावं. प्रश्नोत्तरे कथा गोमटी, प्रश्नोत्तराच्या कथेतून आपल्याला कळेल. अतिशय रसाळ गोटी जेणे सुटे गाठी अधर्माची, अधर्माची गाठ सुटून जाईल अशी कथा आहे. हे उत्तमोत्तम निरूपण बरेच संतांचे श्रवण जनार्दन कृपा पूर्ण एका जनार्दन सांगेल. आणि अशी श्रेष्ठ कथा संतांच्या कानाला गोड लागेल अशी जनार्दन स्वामीच्या कृपेने मी सांगेल. अंगीवारी याचे न संचरेने घुमारा लागो हे घुमू लागे देणे, देवी एका जनार्दन कविता करणे निजांगी. नाथ महाराज म्हणतात अंगात भूताचं वारं भरलं रे भरलं की ते माणूस काय करायला लागतो, घुमायला लागतो आणि कबड कबड बोलायला लागतो, बडबड करायला लागतो. तुम्ही घुमिले काही भूत त्यासाठी म्हणजे तिथल्या तिथं माहिती असतं की तिथलं वातावरण काय असतं म्हणून बोलू. अंगात घुमायला लागतो, घुमारा वारा घुमायला लागतो. तसं वारा मला तसं जनार्दन स्वामीचं कृपेचं वारं नाथ महाराज म्हणतात माझ्या अंगात घुसलं आणि ते वाऱ्यामुळे मी हे घुमायला लागलो, बोलायला लागलो, बडबड करायला लागलो. अशा प्रकारचं ते आहे. एका जनार्दने कविता करणे ही चांगली, याचा अर्थ मग तेच करतायत. श्री इति श्रीमद भागवते महापुराणे एकादश स्कंदे निमी जयंत संवादे एकाकारटिकायां चतुर्थोध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडरीक विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज.